तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केली. 8 वाजलेले होते. आवून ते झोपलेले होते. मी केव्हाची उठली, म्हटलं दुसऱ्या कामांना सुरुवात केलेली होती. पटापट आवरून घेऊ म्हटलं आपण. त्यांना दुपारी एवढं झोपता येत नाही, त्यासाठी दादूला आणि त्यांना झोपू दिलं. दादू पण सकाळी जर 11 वाजता गेला तर 5 वाजताच घरी येतो. त्याला पण दुपारी काही थोडं झोपता येत नाही. म्हटलं चला डोळे लागले ना तर लागू द्या. त्यांना पण दिवसभर ड्युटी असते तर त्यांना पण थोडं झोपू दिलं. मग आम्ही येत ना तोपर्यंत मी आणि ताऊ आवरायला घेतलं. माझी आंघोळ वगैरे झाली आणि दुसऱ्या कामांना सुरुवात करू म्हटलं आपण, देवपूजा वगैरे. तर मग तोपर्यंत मी आपलं हरभरा टाकलेला होता, रात्री भिजत घातलेला होता. म्हटलं चला तो स्वच्छ धुवून घेऊ आणि त्याच्यामधलं खराब पाणी आणि त्याच्यामधले जे काकर वगैरे असतात ना ते काढून घ्यावं लागतात. त्यांना गाळून गाळून असं व्यवस्थित हे करून काकर वगैरे काढून घेतले आणि जे काकर राहिलेले होते ना ते खाली वेगळ्या वाटीमध्ये पाणी टाकून अजून वेगळे फुगायला ठेवले. आणि नंतर आपले जे हरभरे आहेत ना ते चांगले चेक करून घेतले. त्याच्यामध्ये जर काकर वगैरे राहिले तर ते धुवून घ्यावं लागतं आणि नंतर मग ते काढून दुसऱ्या वाटीमध्ये टाकावं लागतं ना. आपले हरभरे आहेत ना खूप छान असं मस्त, चला म्हटलं नाश्त्यासाठी आता हरभरे टाकून दिलेले होते. आणि मग नंतर आपण ना सकाळी सकाळी ते हरभरे आहेत ना रात्रीचे टाकलेले होते ना, म्हटलं मग ते ना स्वच्छ धुवून पाणी नितरावायला ठेवून देऊ म्हणून ते पहिले कामं घेतली. नंतर आपले दुसरे कामं, चहा पाणी ते सगळे कामं आहेत ते आवरून घेऊ म्हटलं. तर सकाळी ते बाकीजण झोपलेले होते आणि बाकीजण उठलेले होते, पण आपलं आपलं काम आपण लवकर उठून करायचं. आता मुलाची शाळा वगैरे चालू झाली. मी पाणी टाकून हरभऱ्यामध्ये थोडं ठेवून दिलं तिकडे साईडला. आता फक्त त्यांना वाफवायचंच काम राहील म्हटलं. आणि याच्यामध्ये पाणी टाकून हे पण झाकून देते. हे राहिलेले काकर आहेत ना, हे संध्याकाळपर्यंत बरोबर होऊन जातील म्हटलं. मग आपल्या दुसऱ्या भाजीमध्ये सुद्धा आपल्याला बटाटे वगैरे त्या भाजीमध्ये सुद्धा थोडे राहिले तर टाकता येतात. तर म्हटलं चला तर दुसऱ्या कामांना पटकन. आणि आता मुलाची शाळा चालू झाली ना, थोडी धावपळ जास्त सकाळपासून. तर बघा तांब्याची भांडी वगैरे घासून घेतली. चहाची भांडी होती ती घासली आणि तांब्याचे देवघरचे भांडे होते. आणि आपली जी म्हणजे पाण्याचा तर आमच्या इथं खूप त्रास झालेला आहे, पण थोड्या थोड्या पाण्यात का होईना मला घासायला आवडतं. आणि थोड्याशा पाण्यात घासून घुसून स्वच्छ पुसून आता ठेवून देऊ म्हटलं. हे पाणीचा आपला थोडा जग होता आणि ग्लास होता, काही आपल्या देवाची भांडी, सगळी भांडी जर घासून ठेवली ना तर घरात पण खूप छान वाटतं. आपल्या डोळ्याला पण छान दिसतं देवपूजा वगैरे करताना. आज मंगळवार पण होता. म्हटलं चला सगळी तांब्याची देवघरची भांडी घासून घेतली आणि थोड्या थोड्या पाण्यातच घासून घेतली. म्हटलं चला माझ्या हाताने व्यवस्थित घासून घेते. आणि थोड्या थोड्या पाण्यात करायचं म्हटलं ना खूप हे असतं, पण भांडे पण खराब झाले ना ते पण चांगले वाटत नाही. ते मला 8-10 दिवसांनी तांब्याचे भांडे सगळे घासून ठेवायला आवडतात. तरच घरामध्ये किचनमध्ये खूप छान वाटतात. नाही तर मग ते भांडे खूप मळल्यासारखे म्हणजे असे काळपट दिसताना तर चांगलं वाटत नाही. तर मला सगळी भांडी अजून धुवून पुसून अजून परत भांड्याच्या जाळीमध्ये ठेवून दिले. आणि आपले 2 तांबे भरून घेते. आता देवपूजा करायची म्हटलं चला देवपूजा करून घेते. आणि 2 तांबे मस्त छान असे घेतले आणि ते आता घासून घुसून किती छान वाटतात ना. घासलेली भांडी खूप भारी वाटतात. तर मला असं म्हणजे घासलेल्या तांब्यानं खूप आवडतं. त्यासाठी मग दिवे वगैरे सगळं असं घासून आपल्याला देवघरमध्ये पण प्रसन्न वाटतं. तर मग सगळे घासून घेतले देवाची भांडी पण. आणि आता दिवा वगैरे पुसून घेते आणि लावून देते. म्हटलं आपल्याला पूजेला बसायचं होतं, तर आता देवाचा पसारा पण काढू म्हटलं थोडंसं. आज पाणी नसलं ना तर मग कामं पण थोडी निघतात, कपडे थोडी निघतात. त्यामुळे ना आज थोडंसं देवघरचं पण सगळं पुसापासायला घेऊ म्हटलं. बघा 2 तांबे किती छान वाटतात ना. आता मागे जाणून घेतले मी. आता तांबे पितळची भांडी तर धोंड्याच्या महिन्यात एवढी महाग झालेली होती ना. तर बघा माझ्याकडनं धावपळ करामध्ये काम पटकन आवरू म्हटलं तर काम जास्त वाढतं. तुमच्याकडनं पण असंच होतं का? तर तांदूळ सांडले गेले आता रांगोळीमध्ये, तर ते आता पूर्ण मला फेकावं लागणार आहेत. जे कळसमध्ये खाली ते कळसाच्या खाली आपण प्लेटमध्ये ठेवतो ना, तेच तांदूळची प्लेट माझ्याकडनं सटकली आणि माझ्याकडनं जास्त काम वाढलं. जे रांगोळी काढली होती ना त्याच्यावरच सांडले गेले. आता ते पूर्ण उचलून बाहेर टाकावं लागतील. असंच काम कधी कधी आपण म्हणतो आपण पटकन आवरून घेऊ आज आणि आज, तर तेव्हा जास्तच कामं वाढतात असं होऊन जातं. तर म्हटलं चला आता झालं ना ते आता पूर्ण टाकून देते बाहेर. मग पूर्ण देवघरमधले देव काढले. आणि किती पण स्वच्छ आवरा, बारीक झुरड वगैरे दिसलं ना मग चांगलं वाटत नाही. आळं जाळं थोडंफार देवघरमध्ये येतच. तर मग देवाचं घर पण आपलं घरासारखंच स्वच्छ ठेवावं लागतं. तर देवांचं घर पण सगळं स्वच्छ केलं. बघा वरती इकडे तिकडे सगळे असे बारीक जाळं, बारीक कातिंगा येतात किंवा बारीक असं धूर बसलेली असते, तर सगळं साफ करून घेतलं. आणि नंतर मग आपलं पूर्ण देवघर स्वच्छ केल्यानंतर एवढं भारी वाटतं ना. त्याच्यावर आपलं कमीत कमी वस्तू ठेवलं तर बरं असतं. हे बघा हा गणपती, तो दुसरा फोटोचा गणपती, परत देवघरमध्ये वेगळा गणपती, अशी जास्तीचे पण ठेवायचं नसता म्हणे. पण ते आता
जास्तचा बघा कुठे बी गेले ना तर गणपती आवडला की दादू म्हणे मम्मी हा गणपती घेऊ. पितळाचा गणपती आपल्या देवघरमध्ये असतो. पद्मालयला गेलो मागे, तो गणपती आमच्या दादूला आवडला, तो घेऊन आला. नंतर फोटो वगैरे पण एवढे करतो ना, तो भरपूर फ्रेम असतात घरात. गणपतीचे पण खूप आहेत आमच्या घरात. तर म्हटलं जास्तीचं बी काही चांगलं वाटत नाही. तर बघा देवघर स्वच्छ केल्यानंतर एवढं भारी वाटत होतं ना, खूप छान असं मस्त देवपूजा झाली. कमीत कमी पाण्यात कपडे धुणं झालं. नंतर मग थोडंसं आपलं घरातलं काम बघा म्हटलं. मग स्वयंपाकाची तयारी होती. कैरी चिरून घेतली आणि मस्त कैरीची भाजी करू म्हटलं. बघा कैरी चिरून घेतली, गूळ काढून घेतला. बघा सगळं स्वच्छ आवरणं झालेलं होतं. आपलं सगळं स्वच्छ आवरणं झालं आणि इकडे पाणी भरणं चालू होतं. पाण्याचा खूप त्रास असल्यामुळे ना, ते समोरची ती पूजाकडनं पाणी घेतलं आणि पाणी भरून घेऊ म्हटलं. तर तिच्याकडनं पाणी घेतलं, 2 टाक्या पाणी दिलं. ते आता आपल्याला व्यवस्थित हळूहळू वापरावं लागणार आहे. आता गिरणाला पाणी येणार आहे, तोपर्यंत आपल्याला थोड्या थोड्या पाण्यात ॲडजस्ट करावं लागतं. तर जास्तीचं पाण्यामध्ये तर आपण आवरू शकतो, पण थोड्या पाण्यात आवरण थोडं कठीणच असतं. तर बघा मी मस्त भाजी करून घेतली. कैरीची भाजी तर तुम्हाला दाखवलीच आहे. त्याच्यामध्ये आपलं बडीशोप आणि धणे टाकल्यानंतर एवढी भारी भाजी लागते ना, तर मी त्याच्यामध्ये आता मस्त भाजी झाल्यानंतर बडीशोप आणि धणे टाकून घेते. आपली चटणी, मीठ, गुळाचा खडा ते असं टाकून केलेली आपण भाजी. आणि त्याच्यामध्ये आता मी थोडं बडीशोप आणि धणे टाकून दिले. तर एवढी भारी लागते आपली कैरीची भाजी. दादूला आहे ना कैरीची भाजी घरी पण खाईन आणि टिफिनला पण कैरीचीच भाजी घेऊन जाईन. तो एवढी त्याला कैरीची भाजी आवडते. तर मग चला मुलांना आवडते तर आहे म्हटलं आता सध्या कैरी तर करून घेऊ. बघा खूप छान झालेली होती. बघून जसं तोंडाला पाणी येतंय ना, एवढी भारी झालेली होती. आणि खूप छान अशी मस्त कैरीची भाजी झाली. आणि आपलं पाणी भरणं चालू होतं. ताऊ लक्ष ठेवत होते, टाक्या भरणं चालू होतं. आणि तोपर्यंत मी घरातले कामं पटापट आवरून घेते म्हटलं. तर घरातली कामं मी आवरत होती. नंतर कसं मग थोडं आता धावपळच असते मुलांचं साठी, लवकरच आवरावं लागतं. बघा तिकडून नळी लावून घेतली, तर समोरचं घर होतं ना, तिथून नळी लांबून मग इथं पाणी भरलं. तिने बिचारीने 2 टाक्या पाणी दिलं आणि पूर्ण पाणी वगैरे भरलं. नंतर बघा संध्याकाळी म्हटलं तूप करायचं होतं, तर पूर्ण किचन ओटा खराब होऊन जातो. मग परत किचन ओट्यात धुवायला पाणी लागतं. त्यासाठी आहे ना, मी बाहेरच चूल पेटवून घेतला आणि चुलीवरतीच मस्त आपले पापड पण एवढे मोठे भाजायची होती आणि आपल्याला तूप पण करायचं होतं. तूप करायचं म्हटलं ना, तर 15-20 मिनटं, तर कधी कधी जर आपल्या तुपामध्ये थोडं पाणी वगैरे राहिलं त्या बेरीमध्ये, तर अर्धा तास लागून जातो. मग आणि तड गॅसवरती उडतं आणि सगळं किचन ओटा पण आपला खराब होतो. मग आपलं जास्तीचं काम वाढतं, नाही तर मग त्याला पूर्ण धुवावाच लागतो. तर पाण्याचा त्रास आहे म्हटलं तर चला थोडं त्रास होतो, पण लाकडं पेटून दिली आणि मस्त आपल्याला भरपूर सारे पापडे पण भाजायची होती. तर माझे 15-20 मिनटं तूप करायलाच गेले. आणि नंतर बघा मस्त खूप छान असे नागलीचे पापड, गूळ तांदूळचे पापड भाजून घेतली. आणि चुलीवरचे भाजलेले पापडची टेस्ट वेगळीच असते. गॅसवरती एवढं भाजणं होत नाही, म्हणून बघा 2 टोपली पापड भाजून घेतली आणि आता डब्यामध्ये भरून ठेवून दिलं की मस्त जेव्हा लागलं तेव्हा आपल्याला खाता येतं. त्यासाठी बघा मस्त पापड खूप छान अशी चुलीवर हार असला ना, एवढे भारी फुलतात ना. तर बघा किचन वाटा सगळा क्लीन होता, जास्त असं खराब होत नाही. मग कमीत कमी पाण्यामध्ये ॲडजस्ट. आणि बघा आपलं एवढं तूप पडलं आणि तूप आता थंड झाल्यानंतर गाळून घेतलं मी. पातेली बघा काळी झालेली. आता काळ्या पातेली घासायचंच चुलीवरचं हे जास्त, फक्त काळे भांडे घासायचं. कमीत कमी पाण्यामध्ये बघा पुसून घेतो आहे आम्ही धुण्यापेक्षा.